तर नमस्कार, द कार युनिवर्स पुण्याटोल या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण तुम्हाला गाड्यांबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत की तुम्ही फायनान्स मधून कशा प्रकारे गाडी स्वस्त आणि कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सर्वात पहिले जे आपले 7000 सबस्क्राइबर पूर्ण झाले त्या सर्व कस्टमरांचे सहर्ष स्वागत। आपण मला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभारी। आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की तुम्ही जर सिरामेट्रोमॉल नसरापूर या ठिकाणी ऑप्शनला येत असाल तर कशा प्रकारे गाड्या खरेदी करायच्या। येताना तुम्हाला 20,120 रुपये कॅश मध्ये आधार कार्ड पॅन कार्डचे झेरॉक्स घेऊन यायचे। तुमचा जर व्यवहार झाला नाही तुमचे 20,000 रुपये तुम्ही जाताना लगेच रिटर्न घेऊन जाऊ शकता। 120 रुपये फक्त तुमचे कट होतात। ते पण का 20,000 रुपये तुम्ही नंतर 20,000 रुपये कशाला आणायचे तुम्ही मागायला नाही दिले तर सगळे डिटेल मध्ये सांगतो तुम्हाला। 20,000 रुपये आपण सिक्युरिटी डिपॉझिट ठेवतो, ते पण कशासाठी, कोणी पण येऊन गाडीची अमाउंट वाढवू नये। कारण की एखाद्याला गाडी घ्यायची असते विनाकारण कोणी पण येऊन गाडीची अमाउंट वाढवू शकते, त्यासाठी आपण 20,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवतो। जर तुम्ही गाडी घेतली नाही तर ते 20,000 रुपये तुमचे तुम्हाला रिटर्न मिळतात। 120 रुपये फक्त कट होतात। गाडी घेतली तर गाडी 6 दिवसात आपल्याला सोडवावी लागते। 6 दिवसात राहिलेली गाडी सपोज 50,000 ला गाडी झाली तर 6 दिवसात राहिलेले फुल पेमेंट करायचं, गाडी घेऊन जायची। गाडी घेतल्यानंतर त्याच्यावरती सर्व्हिस चार्ज लागतो 2.5% आणि 2.5%ला 18% जीएसटी याप्रमाणे सर्व्हिस चार्ज लागतो। म्हणजे टू व्हीलर मध्ये मिनिमम तो मॅक्सिमम 1,500 ते 1,700 रुपयाच्या आसपास सर्व्हिस चार्ज तुम्हाला लागतो। याची ग्राहकांनी नोंद। तुम्ही म्हणाल मग डॉक्युमेंट कसे, डॉक्युमेंटचे पण सांगतो तुम्हाला। या गाड्यांमध्ये रितसर तुम्हाला फायनान्सची एनओसी दिली जाते। तुम्ही सिरामेट्रोमॉल मधून गाडी खरेदी करता, फायनान्सची गाडी खरेदी केलेली आहे त्याचं तुम्हाला सेल लेटर दिलं जातं, पेमेंट भरलेली पावती दिली जाते। याची ग्राहकांनी नोंद घ्या। ज्या गाड्यांमध्ये केवायसी सुद्धा अवेलेबल आहे त्याचा आपण केवायसी सुद्धा देतो। एका दुसऱ्या गाड्यांमध्ये केवायसी अवेलेबल नसतं, त्याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागतं आपल्याला पण थोडंफार। भरपूर गाड्या ह्या स्वस्त किमतीत मिळतात। 20,000 पासून 15,000 पासून ते 70,000 ते 80,000 पर्यंत आपल्याकडे टू व्हीलर अवेलेबल असतात। त्याच्यामध्ये तुम्ही मोपेड गाडी म्हणा, स्पोर्ट बाईक असेल, आपल्या रेग्युलर यूजच्या स्प्लेंडर, शाईन सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल असतात। त्या पण कमी किमतीमध्ये आणि स्वस्त दरामध्ये कमी यूज केलेल्या गाड्या असतात। मोस्टली या गाड्या फायनान्सने ओढून आणलेल्याच गाड्या असतात। याच्यामध्ये काही गाड्या कस्टमरांच्या सुद्धा असतात, काही कस्टमरांच्या गाड्या असतात, एंड युजरच्या गाड्या असतात, त्या सुद्धा आपण सेल करायला लावतो। त्याच्यामध्ये रितसर तुम्हाला मग आरसी बुक वगैरे असेल तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स दिले जातात। ज्या गाड्यांमध्ये आपण ट्रान्सफरला मदत केली जाते ते सुद्धा आपण अनाउन्स करतो की बाबा या गाडीमध्ये आपल्याला सर ट्रान्सफरला मदत होईल, या गाडीचा आरटीओ फक्त तुम्हाला करायचा आहे, पेपर क्लिअर करून दिले जाईल। अशा सुद्धा भरपूर गाड्या असतात। तसेच तुम्ही कमर्शियल जर गाड्या जर घेत असाल, कमर्शियल गाड्या सर्वात स्वस्त गाड्या जर तुम्हाला कमर्शियल गाड्या पाहिजे असतील ना तर तुम्ही नक्की सिरामेट्रोमॉल मधून येऊन गाडी घ्या। तुम्ही म्हणाल डॉक्युमेंटचे खूप हे असतात प्रॉब्लेम। डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कमर्शियल गाड्यांमध्ये तुम्हाला 36 नंबरचा फॉर्म अवेलेबल असतो। मोस्टली 90% गाड्यांमध्ये 36 नंबर फॉर्म हा अवेलेबल असतो। 36 नंबरनी काय होतं तर रेग्युलर ट्रान्सफरला तुम्हाला 7,000 ते 8,000 रुपये खर्च असेल तर 36 नंबरनी तोच खर्च थोडा एक्स्ट्रा वाढतो, म्हणजे 30,000 ते 35,000 पर्यंत खर्च जातो ट्रान्सफरचा। परंतु गाडी आधी फायनान्सच्या नावावर होते आणि मग तुमच्या नावावर होते, परंतु गाडी नावावरती होते आणि तीच गाडी तुम्हाला स्वस्त भेटते। जीप एक्सेल असेल, टाटा एक्स असेल, टाटा झेनॉन योद्धा असेल, पिकअप असतील, महिंद्रा बोलेरो असेल, महिंद्रा बोलेरो शॉर्ट पिकअप, लॉंग पिकअप, टाटा इंट्रा, V30 अशोक लेलँड सर्व प्रकारच्या कमर्शियल गाड्यांचा भरपूर असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो। तुम्ही या एकदा ॲटोमॉलला व्हिजिट करा, आल्यानंतर दिलेले जे व्हॉट्सअप नंबर आहे त्याला मेसेज करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काही निलावाची लिस्ट येत जाईल। कमर्शियल गाड्यांचा आपल्याकडे भरपूर असा स्टॉक अवेलेबल असतो। दरवेळेस ह्या गाड्या ऑप्शनला असतात। महिन्यातून 2 ते 3 निलाव होतात। महिन्यात मोस्टली 2 तर निलाव हे फिक्सच असतात। 2 निलाव होतात का तर होतातच। त्याच्यामध्ये टू व्हीलर ह्या गाड्या सोल्ड झालेल्या आहेत। तुम्हाला जे आता ह्या व्हिडिओमध्ये दिसतात आहेत टू व्हीलर ह्या गाड्या सोल्ड झालेल्या आहेत। नवीन स्टॉक आता आपल्याकडे येणार आहे, लवकरच नवीन स्टॉक अवेलेबल होईल। या महिन्यात सुद्धा आपले ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत आत्ताच्या येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या। तुम्ही आपल्याकडं मोस्टली परमिट गाड्या भरपूर अवेलेबल असतात, तसेच प्रायव्हेट गाड्यांचा सुद्धा स्टॉक आपल्याकडे भरपूर असा अवेलेबल आहे। तुम्हाला जर कधी पण तुम्ही जर व्हिजिट करत असाल, तुम्हाला काही चार्जेस वगैरे नसतात व्हिजिट करायला आपल्या यार्डमध्ये। तुम्ही बिंदास्त येऊ शकता यार्डमध्ये येऊन तुम्ही गाड्या बघू शकता। गाड्या फक्त तुम्हाला चावी दिली जात नाही, चावी ही तुम्हाला ऑप्शनच्या दिवशीच गाडी आपल्या समोर येते, त्यावेळेस तुम्ही गाडी चेक करू शकता।
प्रायव्हेट गाड्यांमध्ये सुद्धा भरपूर असा स्टॉक आपल्याकडे आहे. तसेच परमिट गाड्या असतील, परमिट गाड्यांचा सुद्धा स्टॉक ऑटोमॉलमध्ये भरपूर असा अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये टाटा झेस्ट असेल, अमेज असेल, एक्सेंट असेल, स्विफ्ट डिझायर, ओरा, प्रायव्हेटमध्ये व्हॅरना वगैरे पण गाड्या, भरपूर अशा गाड्या अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता सध्या स्टॉक पण. आणि हा आपला प्रत्येक वेळी एवढा असा स्टॉक अवेलेबल असतो. कमर्शियल गाड्या, इनोवा असेल, प्रायव्हेटमध्ये एर्टिगा, इको गाड्या अवेलेबल असतात आपल्याकडं. कमर्शियल गाड्यांचा सुद्धा पाठीमागे स्टॉक बघू शकता तुम्ही. आयशर, गुरु, 10 टायर, 12 टायर, कॅरी, तसेच टाटा एस असेल, कमर्शियल गाड्या स्टॉक हा नेहमी अवेलेबल राहतो आपल्याकडे.